आणि बघा पहिला सेमीफायनलचा सामना, यानंतर जो पहिला सेमीफायनल सामना होईल तो असेल अथर्व 11 गावदेवी कानपोली विपक्ष गावदेवी साई, युगा फायटर गावदेवी कानपोले विपक्ष गावदेवी साई, आदित्य एंटरप्राइजेस गावदेवी साई. खरं तर प्रत्येक संघाच्या पुढे आता पॅकरचं नाव लागलंय. चला दोन्ही, चला वॉर्मअप साठी त्यांना एक बॉल द्या पण जुना. चला वेल कमी आपल्याकडे, आता वॉर्मअप कमी करा, सामना सुरू करा. संकल्प भगत आपण व्यासपीठात या. बॉल बॉईज चला आपण मंचावरती या. कधी हे सर्व लहान आयोजक संकल्प, अश्वेत, दर्पण, सिद्धू, हर्षित, आर्थ, समर यांचंही कौतुक करावं लागेल. चला तुम्ही क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं योगदान दिलं, आता अभ्यासावर देखील लक्ष द्या. आवरे संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक मारली तर युग नरेंद्र फोपेरकर यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक आलं. आवरे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. तर मॅचला सुरुवात होईल, आपण लगेच सामन्याकडे जाऊया. बिग फाईट टाकीगाव विपक्ष भोलेनाथ आवरे या दोन टीम मध्ये ही मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. जल्लोष क्रिकेटचा जल्लोष, उरणच्या अभिमानाचा, उरण तालुक्यातील मानाची प्रकाश ज्योतादल क्रिकेट स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती, तिरंगा चषक, चिरनेर भोम या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. आणि शेवटच्या रात्रीमध्ये, शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधला तिसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना. यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होईल, ज्यामध्ये पहिली उपांत्य फेरी असेल साई विपक्ष कानपोली. चला आपण लगेच डावाला सुरुवात करूया. भोम विपक्ष विनर टीम अशी सेमीफायनलची लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर पहिल्या ओव्हरसाठी अमय पाटील, पहिलाच बॉल. बघा काय बॉलिंग ऍक्शन या खेळाडूची. हा ऍक्शन मात्र बॉल डिलिव्हर्ड करतो. टप्पा अतिशय योग्य त्याचा राहिला. आणि इथे पहिला निर्धाव चेंडू टाकला. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला श्रीकांत ठाकूर त्यांच्या बरोबरीने साई गावन हे दोन फलंदाज. ओपनिंग ब्लास्टर या टीमचे अनुभवी खेळाडू बोलण्यात आव. धन्यवाद. विकेटची संधी गमावली आणि त्यानंतर ऍडजस्टेबल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, पण शरीराचा वेध घेणारा हा बॉल त्या ठिकाणी पंचाने लेग बाय घोषित केलाय. उद्या 19 फेब्रुवारी जगात भारी. आणि उद्या खरं तर भोममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल. शिवजयंतीचं औचित्य साधून हा देखील एक आनंदाचा क्षण. म्हणजे आजच, आजची रात्र आपण जर पाहिली 19 फेब्रुवारीला सुरुवात झाली, पण उद्या सकाळी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं जाईल. आणि मोठा जल्लोष तुम्हाला भोम नगरीमध्ये पाहायला मिळेल. अमयचं हे षटक, पॉवर प्ले ऑन, 3 धावा फलकावधी पहिल्या 3 चेंडूमध्ये. समोर फलंदाज साई गावन, तर एका बाजूला असतील त्या ठिकाणी श्रीकांत ठाकूर. हे दोन विजय मॅडी. चला लक्ष द्या, पहिलं षटक आहे. आणि खरं तर टाकीगाव विपक्ष आवरे अशी ही लढत मैदानामध्ये. वेगावरती स्वार झाले, लेंथ बॉल टाकला, फक्त ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला, मिडॉनच्या दिशेमध्ये हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी सिंगल रन या बॉलवरती मिळाली. चांगली गोलंदाजी. आज खरं तर पिता पुत्र चमकले. महेंद्र दादा आणि त्याच वेळेला अमय एकाच संघामध्ये खेळतात आणि 2 मॅच मध्ये पिता पुत्र सामनावीर राहिले. याहून आनंदाच्या गोष्ट क्षण काय असतील.
बॅकफुटला आले होते, ऑन साइडला पुल करताना बॅटच्या स्टिकर एंडला बॉल वर चढला, मिस टायमिंग फटका आणि मिडॉनला झेल देत आपण पाहिला. हा खेळाडू सॉफ्ट डिसमिसल झाला. पहिला धक्का असेल टीम आवरेला. टायमिंग स्ट्रोक, थोडासा राईज झालेला चेंडू, बाउन्सरचा वापर केला जरूर, तर रिले स्प्रे घेऊन चला मैदानाकडे. प्रभंजनला थोडी दुखापत झाली, झेल घेत असताना त्याला रिलीफ आपण देऊया थोडासा. तर आयोजन नियोजन 100% गुण मात्र या स्पर्धेला मिळतील. अप्रतिम दर्जाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. कोणत्याही प्रकारची कमतरता मात्र आमच्या आयोजकांनी या स्पर्धेमध्ये ठेवलेली नाहीये. तिरंगा चषक मी नेहमी म्हणत असतो, एखादा चातक पक्षी ज्या पद्धतीने वर्षाची 365 दिवस जणू पावसाच्या थेंबाची वाट पाहत असतो, तसं या स्पर्धेची मात्र चर्चा 365 दिवस असते आणि प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. या स्पर्धेची प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, त्याचवेळेला आमचे समालोचक, अंपायर, सर्वांना मात्र आतुरता असते या स्पर्धेची. मातोश्रीचं हे क्रीडांगण, या क्रीडांगणामध्ये आपण पाहता चिरनेर गावाची किंबहुना उरण तालुक्याची, रायगड जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. आणि या तिरंगा ट्रॉफीने मात्र चिरनेर गावाची परंपरा राखली आहे, एकोपा जपणारी ही स्पर्धा. दमदार असं गौरवशाली आयोजन. शॉट आपलेन बॉल ऑन साइडला लॉफ केला, बॉलला मिडॉनच्या डोक्यावरून खेळले, मिडविकेटचा फिल्डर वाडिश लॉंगांना सरकला, सेकंडचा कॉल नकार दिला. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात. ज्या चुका तर मागच्या सामन्यामध्ये तारा संघाने केल्या, सलग 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळाल्या, स्वस्तिक, उत्तम आणि मयूर. त्यानंतर मात्र दबाव तारा संघावरती आला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद, 5 धावा, एक गडी बाद. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. आज खरं तर जल्लोष तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल, गल्लोगल्ली, गावामध्ये, शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयघोष तुम्हाला होताना पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर यावेळेला कव्हर पॉइंटला फटका, फुल लाईन डिलिव्हरी होती, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी पाहिला. डीपमध्ये फिल्डर पोहोचले, सिंगल डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल, एक गडी बाद 7. पहिल्या सत्रामध्ये किमान तुम्हाला 25च्या आसपास पोहोचावं लागेल. बॅटिंग करताना टाकीगाव संघासमोर तुम्हाला एक चॅलेंजिंग आव्हान उभं करावं लागेल. जर का हेच मोठं आव्हान उभं राहिलं तर यावेळेला पुढे आले होते, हलकीशी कडा घेतली, बॉल मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे, जजमेंट चुकलं. झेल घेताना आपण जर पाहिला बॉडीचा समतोल घासरला, तेव्हाच बऱ्याच जणांना अंदाज आला सर हा झेल कॅरी होणार नाहीये. कारण झेल घेत असता तुमच्यामधला कॉन्फिडन्स आणि त्याचवेळेला तुमची नजर, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. बॉडी बॅलन्स आणि इथे आपण जर पाहिला शरीराचा समतोल ढासळला, त्यामुळे जीवनदान मिळालं. फलंदाज झाला, बॅकवर्ड क्षेत्राकडे 2 धावा आल्या. बॅटिंग करताना आवरे टीमला नवीन फलंदाज प्रतीक, जो मागच्या सामन्यामध्ये हिरो राहिला होता. आक्रमक फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. बॉलिंग मार्कमध्ये चैतन्य पाटील. यावेळेला लो फुलटॉस बॉल, वेगवान चेंडू होता, गतिमान चेंडू टाकला चैतन्यने आणि इथे एक सिंगल या बॉलवरती मिळेल. अतिरिक्त बघा, सलग 3 षटकारासाठी युग नरेंद्र फोपेरकर यांच्या वतीने तब्बल 1,000चं पारितोषिक असेल. का तर आजच्या रात्रीमध्ये 3 षटकार मारणं सोपं नाहीये. कारण विकेट आपण जर पाहिली तर बॉलर्सच्या प्रेमात पडली. प्रॉपरचा बॉल बॅटवरती येत नाही आणि इथे आपण जर पाहिलं आणखीन एक अनऑर्थोडॉक्स टाईप फटका, फक्त दिशा दिली, सेकंडचा कॉल नकार. थांबले त्या ठिकाणी स्वतः, कॉल त्यांचा होता आणि तेच थांबले मध्ये, त्यामुळे रनआउटचा शिकार. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का असेल भोलेनाथ आवरे टीमला. खेळाडू बाद झाले साई गावण.
वन मोर विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश या ठिकाणी मिळालं फिल्डिंग करणाऱ्या निर्वी 11 टाकीगाव टीमला. मी मगाशी उल्लेख केला प्रत्येक संघांना आता पुरस्कर्ते झालेत. प्रत्येक संघाच्या नावापुढे मात्र पॅकरचं नाव लागलं जातं. हे खरं तर आता प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही पाहताय. तुम्ही जर का चांगली कामगिरी केली एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक पुरस्कार तुमच्यासाठी तयार होतील, धावून येतील. आणि जर तुमचा परफॉर्मन्स लो झाला की मात्र तुम्हाला देखील त्या ठिकाणी प्रचंड बॅटपातला सामोरं जावं लागतं. तेव्हा आपले गावातील ग्रामस्थ तुम्हाला चांगलं पाठबळ देतील. हे चित्र आपण नेहमी पाहिलं. चैतन्याचा हा पुढचा बॉल या वेळेला आपण पहिला प्रथमेशसाठी हलकीशी कडा, ज्याने झेल सोडला त्याचा पाठलाग. पुन्हा एकदा झेल सोडला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट फाईन लेगला झेल सोडलाय महेंद्र पाटील 40+ मास्टर. रात्रीच्या क्रिकेटमध्ये झेल पकडणं सोपं नाहीये. आणि इथे आपण पाहिल्या दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं. साई संघाचे सर्व खेळाडू देखील सज्ज आहेत पुढच्या लढतीसाठी. पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आला साई संघ. मोपाडाची नाईट स्पर्धा गाजवली आणि या स्पर्धेमध्ये हा संघ टॉप 4 मध्ये आलाय. त्यामुळे नक्कीच त्यांचं आपण अभिनंदन करूया, कारण मागील काही स्पर्धांमध्ये साई संघाच्या वाट्याला प्रचंड बॅटपॅच होता. आणि आज मात्र साई संघाने मात्र पुन्हा एकदा उभारी घेतली. आमच्या विभागातील संघ चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमात होताना पाहिली. त्याला नेक्स्ट मॅचसाठी कानपूर आणि साई संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. आणि बघा पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करेल. पहिल्या 3 सामन्यातील गुण हे खरं तर इंडिव्हिज्युअल प्राईजसाठी ग्राह्य धरले जातील, कन्सिडर केले जातील. पहिल्या 3 सामन्यामध्ये ज्या खेळाडूची कामगिरी चांगली असेल त्यालाच मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अवॉर्ड दिले जातील. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावधी 12. यस, हे महत्वाचं आहे. 6च्या सरासरीने 12 आल्या. कमी धावा होत्या म्हणून अनाउन्समेंट आम्ही केली नव्हती. 12 धावा आल्या. तर अंतिम षटक बाकी. आणि टाकीगाव संघाचा आज आपण जर खेळ पाहिला तर बॉलर्सचा बोलबाला. तर प्रभंजन पुन्हा एकदा आला बॉलिंग मार्कवरती. दुखापतग्रस्त झालाय. पण तो गावाच्या नावासाठी, टीमच्या नावासाठी, गावासाठी मात्र हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय, सज्ज झाला. या ओव्हरमध्ये फिल्डिंगमध्ये बदल करत असताना चला घाई करत, आपल्याकडे वेळ कमी. आम्ही सातत्याने या सूचना करतो प्रत्येक टीमला. वेळ वाचवा. टाइम इज मनी असं म्हणतात. आयुष्यामध्ये गेलेली वेळ ही कधी परत येत नाहीये. आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाला. शेवटचा षटक यॉर्कर टाकलाय, खोदून काढला अक्षरशः. बॉटरमॅनचा वापर करत असताना बॉल ऑन साईडला फिरवलाय, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. स्वतःवरती विश्वास दाखवतो आता स्ट्राईक एंडला आलेला प्रतीक गावण. 5 चेंडूमध्ये धमाके त्याला करावे लागतील. लास्ट ओव्हरमध्ये त्याला ब्लास्ट करावे लागतील. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 25च्या वर तुम्हाला पोहोचावं लागेल. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजे 2 मोठे फटके या 5 चेंडूमध्ये तुम्हाला घ्यावेच लागतील. बोलण्यात आवरे कित्येक वर्षाची दहशत आपण त्यांच्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहिली या संघाची. या मला फुल टॉस खेचून मारला बॉलला स्क्वेअर लेगच्या आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध फटका चालला त्या ठिकाणी. प्रेक्षक दीर्घामध्ये आमच्या अभिवादन करण्यासाठी षटकार. चांगलं टायमिंग. मी मगाशी म्हटलं लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करावी. लो फुल टॉस बॉल त्याच्यावरती आपण पहिला चांगलं टायमिंग. षटकाराला धावांची गती वाढली. 19 धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहता. अंतिम 4 बॉलचा खेळ बघा समोर पुन्हा एकदा प्रतीक. याही वेळेला आपण पाहिला 20 स्टेप मध्ये कॅच होता. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सरकलाय, झेल टिपलाय आणि मोठा विकेट, गोल्डन विकेट प्रतीकच्या स्वरूपात मिळालाय निर्वी 11 टाकीगाव टीमला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कर्द गाथा सांगणारे हे कर्द दोन्ही पीठ तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये मात्र आक्रमक झालेत खरं तर. पुन्हा एकदा प्रबंधन कमबॅक करत असताना विकेट त्यांना मिळाला. यॉर्कर टाकला, स्क्वेअर ऑफ द विकेट, ड्राईव्ह केला बॉलला अलॉंग द कार्पेट. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू. कॉलिंग चांगलं होतं. 2 धावा कंप्लीट.
गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा जन्म आपण जर पाहिला, नाव शिवाजी राजे शहाजीराजे भोसले, जन्म 19 फेब्रुवारी 1630, जन्मस्थळ शिवनेरी किल्ला पुणे, आई जिजाबाई, राज्याभिषेक 6 जून 1674, राजवट 1674 ते 1680, हा कालखंड 38 वर्षाचा आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्राकडे खेळले, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि इथे मात्र धोका पत्करावा लागला फलंदाजाला. ॲक्युरेट थ्रो, कलेक्शन चांगले विकेट किपरने केले आणि त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. चला आपण या रिपोर्टिंग करा. साई संघाचा संघनायक आणि कानपोली संघाचा संघनायक दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिला सेमीफायनलचा सामना असेल, उपांत्य फेरीची पहिली लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि सामना 3 षटकांचा असेल. लास्ट बॉल आणि लास्ट बॉलसाठी मैदानाकडे दाखल झाला त्या ठिकाणी रोहित हा खेळाडू. लास्ट बॉलवरती जर का ब्लास्ट झाला तर मात्र या धावा आत्मविश्वास देणार राहतील सेकंड इनिंगमध्ये. फिल्डिंग करताना बोलण्यात आवडेल टीमला. हा चेंडू फार महत्वाचा आहे, निर्णायक आहे. जर का इथे मोठा फटका आला तर मात्र धावांची गती वाढेल. जे प्रेडिक्ट आपण केलं होतं किमान 25+, कारण 22वा धाव फलकावरती आतापर्यंत. प्रभंजन परदेशीचं हे षटक ऑन स्क्रीन आपण पाहता. आमचे करदर आयोजक त्या ठिकाणी अलंकार दादा परदेशी. ऑन साईडला फटका खेचून मारला, फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न चांगला होता, सेकंड साठी निघाला. खेळाडू तिसरी रन होईल का? स्ट्राईक एंडला थ्रो झाला, तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि 3 धावा आल्या, चौथीचा प्रयत्न झालाय आणि इथे आपण पाहताय खेळाडू बाद. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स दोन्ही फलंदाज दाखवले. 3 धावा आल्या त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद घोषित केला चौथ्या ओव्हरच्या बॉल रनसाठी. पंचांचा बोट अवकाशाकडे आलाय बघा, आउट घोषित केलाय. त्यामुळे 3च धावा असतील या बॉलवरती. तर रन मात्र 3 मिळाल्या. चला सुशांत पाटील या पण मंचावरती. सुशांतजी पाटील त्या ठिकाणी आहेत. खरं तर राहुल मोकल त्यांनाही आपण पाहता ऑन स्क्रीन. आमचे अलंकार दादा परदेशी. समय सूचकता ही त्यांची नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. तर 3 धावा आल्या आणि जे प्रेडिक्ट आपण केलं होतं 25 धावा धाव फलकावर, त्याला हे महत्वाचं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला, 25 धावा धाव फलकावरती. आता येणारे 3 षटक 18 चेंडू विजयासाठी टाकीगाव टीमला तब्बल 26 धावांचं समीकरण. चला साईचा कॅप्टन, साई संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला कानपोली संघाचा कॅप्टन. खरं तर या सामन्याची प्रतीक्षा करतात सर्व कॅप्टन. बऱ्याच घडामोडी घडतील, त्यानंतर सेमीफायनलचे 4 संघ असतील. परंतु पुन्हा एकदा विशेष सूचना असेल बघा, पहिल्या 3 सामन्यामध्ये ज्या खेळाडूची कामगिरी चांगली असेल 3 सामन्यातील गुणच ग्राह्य धरले जातील. अनिकेतच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद आज दिसतो आम्हाला या पण टॉससाठी. तर कानपोली संघाचा कॅप्टन तुम्ही देखील या टॉससाठी टॉस केला जाईल आणि यानंतर पुढच्या सत्राकडे आपण वरी आवाज असेल. या ठिकाणी उत्तम खेळाडू आणि आमचे सिनियर समालोचक रिवॉल्व मात्रेसर ओवळे यांच्याकडे धन्यवाद.
खूप चांगला पोवाडा, अंगावर शार निर्माण करणारा हा पोवाडा तुम्ही ऐकता. चला टॉस करूया. कानपोली विपक्ष साई या दोन संघामध्ये बिग फाईट. सुधीर पाटील मॅन फ्रॉम कानपोली टीमचा संघनायक आणि त्याचबरोबर अनिकेत. या दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. चेंडूची पूर्तता करा आयोजन कमिटी. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र भगत साहेब, आपण चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा आमचे लाडके आयोजक आमचे राजेंद्र भगत. बॉल बॉय, चला लवकर चेंडू घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. हर्षित भगत बॉल बॉल बॉय. आणि इथे मात्र टॉस केला जाईल. कानपोली विपक्ष साई. सुरेशजी पाटील यांच्या पवित्र हस्ते हा टॉस केला जातोय. साई टीम टॉस विन. Decision now pending. Wish you best of luck, both of team. पुन्हा एकदा शिवजयंती सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय. मी रवींद्र मात्रे घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती. नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवरायांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा या महत्वाच्या मॅच गड्या आपण बोलूया. जिथे मात्र 18 बॉल आणि 26 धावांचं लक्ष. आमचे मनीष चिर्लेकर गुणलेखक पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन झालेत. खूप चांगली स्पर्धा. तिरंग चषक 2025 हे एक अगदी अप्रतिम आयोजन. मातोश्री मैदान. जय जय भवानी. एकच आवाज यायला हवा आज संपूर्ण महाराष्ट्रभर देशभरात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. आवरे संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर युग नरेंद्र पोपेरकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस. युग नरेंद्र पोपेरकर. यस, गेम इज ऑन. 26 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल लाफ केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. काय ताकद आहे या फटक्याने. सर्वांना प्रेमात पाडला असेल असा हा डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅट्समन ठोकतोय. चैतन्य देणारा सिक्सर. क्या बात है, जबरदस्त टोला. दुसरा स्ट्रोक प्रयत्न केला मात्र चेंडू पंचांचा इशारा येईल. अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतला. लेग बायच्या इशाऱ्याने एक धाव मिळाली संघाची साथ. काय चैतन्याने पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केले. जरी 26 धावांचं लक्ष असलं ना तर त्याने क्लासिकल स्ट्रोक ठोकला आणि षटकारानं इथे मात्र सामन्याच्या या दुसऱ्या उत्तरार्धाला सुरुवात केली आहे. 7 धावा धावफलकावर लागलेत. निर्वी 11 टाकीगाव विपक्ष भोलानाथ आवरे. थर्ड बॉल अलॉंग द त्या पद्धतीनं डीप मिड विकेट क्षेत्रात हा मात्र गॅप मधून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. जय शिवराय. खूप चांगलं संगीत मित्रांनो आपण ऐकता. धरती आभाला शिवाय झाकत नाही, वादळ पर्वताशिवाय कापत नाही. आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो. शिवरायांशिवाय कोणापुढे झुकत नाही. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा चौकारानंतर सिंगल मिळेल. स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये हा चेंडू होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 12. 26 धावांचं छोटस लक्ष आहे आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू असताना 26 धावांचं लक्ष असताना 12 धावा. योग कडनं बक्षीस लावलंय विकेट हॅट्रिक साठी. मात्र गोलंदाज प्रयत्न करतायत. रिव्हर्स स्वीप
खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे मात्र नॉन स्ट्राईकचा बॅट्समन वेगानं धावत आला. प्रभंजन इथे मात्र मिळाली एक सिंगल. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या एका धावेनं वाढेल 13 या आकड्यावर. बघा पहिलाच मॅच टाकीगाव संघासाठी एवढा खरं तर संघर्षाचा होता की 37 धावांचं छोटस लक्ष 5 ओव्हरमध्ये होतं, परंतु तिथून मात्र जिंकल्यानंतर मागे न वळता, मागे न पाहता पुढे आता अगदी विजयाच्या घोडदौडनं पुढे सरसावताना पाहायला मिळते. सिंगल आले, संघाची धावसंख्या 1 वाढली आहे 14 धावा. आता येणारे 12 बॉल 12ची गरज. 12 कोणाचे वाचतील 12. इथे मात्र महत्वाचं समीकरण. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धावांचं लक्ष, छोटस लक्ष आहे. चला स्पीडअप करूया. आपल्या टीमला मी विनंती करतोय की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि आपला गोलंदाज सज्ज ठेवा. 12 चेंडू 12 धावा. यानंतरची मात्र बिग फाईट पाहायला मिळेल. साई विपक्ष कानपोली. आणि आज साई गावचे बरेच प्रेक्षक आमचे चेतन पाटील आमचे इथे उपस्थित झालेत. बिग सपोर्टिंग करताना बरेच प्रेक्षक पाहायला मिळतील साईगाव. आणि खास करून रोशन आपण बघितलं तर उरण पूर्व विभाग म्हटलं तर प्रेक्षकांची गर्दी बघा. सातत्यानं 2:16 झालेत, अजूनही प्रेक्षक आहेत. हे खास रहस्य आहे या विभागामध्ये. अनेक स्पर्धा आपण कव्हर करत असतो, परंतु रायगडमध्ये असा एक विभाग आहे की या विभागामध्ये बरेच क्रिकेट प्रेमी, क्रिकेट शौकीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेच समर्थक असतात एका संघाच्या मागे. आणि आज या विभागामध्ये खास करून प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तिरंगा चषकामध्ये काँग्रेस युवक काँग्रेस कमिटी चिरनेर भोम आज यांच्या वतीनं हे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी स्मृती, आज त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता बरं तर अनेक वर्षांपासून ही स्पर्धा चालत राहिली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षकानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 12 बॉल 12ची गरज होती. पहिल्याच बॉलवर अगदी 2 धावा पलून काढल्यात. आता येणारे चेंडू असतील 11 आणि निर्णायक विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 10 धावा. अगदी आपण पाहिलं तर या भोलानाथ आवरे टीमच्या विरोधात निर्वी 11 टाकीगाव संघ खेळत असताना आता अगदी विजयाच्या पाठीमागे चांगले बॅटिंग करत असताना इथे स्टंप टिपायचे आहेत. यष्टी रक्षकाला टिपण्याचा प्रयत्न केला. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. सिंगल न देखील आपण आता मात्र इथे धावा कमी चेंडू जास्त असं समीकरण पाहायला मिळतोय. हा मॅच थोडा पाहिलं तर लो स्कोरचा आहे, त्यामुळं इथे गोलंदाजांना खूप अग्नी परीक्षा असेल त्यांच्या समोर. कसून प्रयत्न करावे लागतील. फुलटॉस बॉल सोडणार नाही हा बॅट्समन. चैतन्याचं हे चैतन्यरित्या अगदी चैतन्य देणारा अजून एक षटकार. विजयी शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला 19 फेब्रुवारी. इथे मात्र माघारी परतवलंय. कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. शिवनेरीवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, हे संगीत तुम्ही ऐकलात, इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. जुन्नर तालुका जुन्नर गावाजवळ पुणे, अर्थातच या ठिकाणावरून अगदी शिवपिंडा सारखा हा आकार असणारा शिवनेरी किल्ला, त्याच्यावर झालेला जन्म माझ्या राजांचं. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या धावफलकावर 24 करायचे आहेत. अवघ्या फक्त 26 म्हणजे 2 धावा दूर आहे. निर्वी 11 टाकीगाव संघ अगदी क्वालिफाय होण्याच्या मार्गावर.
मॅडेव इथे बॉल गेलाय डॉट. मॅडेव देखील जोशाच आहे कारण आज शिवजयंती आहे. मॅडेवच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे कारण शिवजयंती आहे, त्यामुळे नक्की सर्वांच्या अंगामध्ये ऊर्जा असेल. बॉल गेलाय डॉट. 2 धावांचा फक्त या ठिकाणी आव्हान बाकी आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या षटकातला आपण जर विचार केला तर षटक समाप्त झाले. 6 बॉल 2 धावा. चला स्पीडअप करा. 6 चेंडू 2 धावांची गरज. अवरे टीम प्लीज कोऑपरेट. यानंतर बिग फाईट तुमच्या वेटीला येईल. साई प्रीत आमची टीम खूप खुश आहे आज. खरं तर एन्जॉय करते त्या मध्यरात्रीमध्ये लाईव्ह प्रक्षेपण करत असताना आमचे वाघमारे आणि ऑल टीम. 2 धावांची गरज. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. मारना था काशी में गेंद गई वाशी में. यहाँ पे 1 रन मिलेगी. आता फक्त 1 धावेची गरज. फलंदाज होतोय धावचित बाद. आता ठोक मॅजिक. बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. राजमाता मासाहेब जिजाऊ मातेच्या अगदी कुशीमध्ये जन्माला आलेलं हे बाल 19 फेब्रुवारी अर्थातच शिवनेरी किल्ल्यावर तारा चमकला गेला. 1 धावेची गरज. ओहो मॅच इज फिनिश. विजय साकार केलाय. 14 रन क्वालिफाय झालाय. निरवी 11 टाकेगाव. हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातला सामनावीर ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू चैतन्य ठरतोय या सामन्यातला सामनावीर.